नमस्कार मंडळी. नीटचा निकाल आहे तो लागलेला आहे आणि यानंतर आता विद्यार्थी आणि पालक जे की बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी जी की 4 वर्षाची डिग्री आहे त्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वाट बघत होते, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे. नीटच्या निकालानंतर मी म्हटलेलं की बी फार्मची ऍडमिशन प्रोसेस ही लवकरात लवकर सुरू होईल, पण या ठिकाणी आणखीन एक समस्या आहे. या ठिकाणी बी फार्मच्या ऍडमिशन प्रोसेसला विलंब का होत आहे, वेळ का लागत आहे? तर लक्षात ठेवा, जे काही संपूर्ण भारतामध्ये फार्मसी कॉलेज आहे किंवा फार्मसी एज्युकेशन आहे त्याला रेग्युलेट करायचं काम आहे ते पीसीआय अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया करत असतं. पूर्ण भारतातल्या फार्मसी कॉलेजचं इन्स्पेक्शन ते करत असतं आणि या ठिकाणी त्यांना इन्स्पेक्शन करण्यासाठी खूप वेळ झालेला आहे. मागच्या वर्षीच हायकोर्टानं सांगितलेलं होतं की इथून पुढे तुम्हाला प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊन द्यायचा नाही, इन्स्पेक्शन वेळात पूर्ण करायचं आहे आणि हायकोर्टानं आता पुन्हा त्यांना या ठिकाणी इन्स्पेक्शन करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. वेळात इन्स्पेक्शन झालेलं नाहीये म्हणून इन्स्पेक्शनसाठी पुन्हा मुदतवाढ झालेली आहे. त्याशिवाय या ठिकाणी त्यांनी जो नवीन सिलेबस न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार जो नवीन सिलेबस लागू केलेला आहे त्याच्या काही मान्यता असतात, त्या मान्यताच्या संदर्भात देखील त्याला शासनानं हायकोर्टानं वेळ दिलेला आहे. हायकोर्टानं वेळ दिलेली असल्यामुळे या ठिकाणी साधारणपणे ती जी प्रोसेस आहे कॉलेजची इन्स्पेक्शन्स असतील यामुळं फार्मसी प्रवेश प्रक्रियेला थोडा विलंब होऊ शकतो. आता या ठिकाणी जे कॉलेजेस वर्षानुवर्ष खूप वर्षांपासून या ठिकाणी आहेत किंवा ज्यांच्या मान्यता ऑलरेडी अप्रुव्हल झालेल्या आहेत, अशा कॉलेजेस ना घेऊन ऍडमिशन प्रोसेस पुढे प्रोसीड करायची असे काही कॉलेज मागणी करत आहेत. पण काय होत असतं, ज्या कॉलेजची मान्यता मिळालेली नाहीये, ज्यांचा अप्रुव्हल काही कारणास्तव थांबलेला आहे, असे कॉलेजेस देखील हायकोर्टात जातात, आम्हाला देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. या सगळ्या गोंधळामुळे ऍडमिशन प्रोसेसला विलंब होत असतो. त्यामुळे साधारणपणे यापूर्वी देखील मागच्या 2-3 वर्षामध्ये असंच झालेलं आहे की फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर पण उघडलेला आहे, कधी-कधी नोव्हेंबरमध्ये पण कॉलेज सुरू झालेलं आहे. यावर्षी साधारणपणे आपण गृहीत धरूया की सप्टेंबरमध्ये कॉलेज चालू होणं अपेक्षित होईल आणि जर समजा इन केस यामध्येही काही तोडगा निघाला, तर साधारणपणे ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि सप्टेंबरमध्ये तरी कॉलेज सुरू होतील असं आपण अपेक्षित धरूया. परंतु तसं काही मला दिसत नाही, कारण ते कॉलेजचे अप्रुव्हल होणं आणि हे जे बाकीची प्रोसेस आहे, त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस त्याला 1-2 वेळा पुन्हा मुदतवाढ मिळते आणि मग कॅप राउंड चालू होतात आणि मग कॉलेज होतात. आता जे काही ऑटोनॉमस कॉलेज आहेत, अर्थात जे की सीईटी सेलच्या कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत, त्यांची स्वतःची एक्झाम घेऊन ऍडमिशन राबवतात. अशा कॉलेजचे ऍडमिशन हे सुरू झालेले असतील, पण तशा कॉलेजमध्ये मग तुम्हाला स्कॉलरशिप मिळते का किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्यांची माहिती घेणं तुम्ही गरजेचं आहे. दरम्यान जर तुम्हाला फार्मसीलाच ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही वेट करा. बरेच विद्यार्थी असे असतात की इंजिनिअरिंग, ऍग्रीकल्चर, नर्सिंग आणि फार्मसी सगळ्या ठिकाणी फॉर्म भरत असतात. तर पहिली गोष्ट एक डिसाईड करा की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आवड आहे. जर तुम्हाला फार्मसीलाच प्रवेश घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही वेट करू शकता. त्यामुळं मग तुम्हाला थांबावंच लागेल. आणि लक्षात ठेवा, नीटच्या बेसिसवरती ऑल इंडिया कोटामध्ये ठराविक जागा असतात. बाकीच्या जागा ह्या सीईटीच्या स्कोअरच्या बेसिसवरती असतात आणि या वर्षीपासून फार्मसीचा नवीन सिलेबस लागू होतोय. अर्थात येणाऱ्या काही काळामध्ये आपण तो सिलेबस कसा आहे, फर्स्ट इयरला कुठले कुठले टॉपिक आहेत, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, यावर देखील सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे, थोडंसं दाढ दुखत असल्यामुळे प्रोनाउन्सिएशन काही चुकीचे झाले असतील ते इग्नोर करा. बाकी हे महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न करत असतो. ऑथेंटिक माहिती जी काही येईल ते तुमच्यापर्यंत वेळात पोहोचवत असतो. तुम्हाला हे माझे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ऍडमिशन घेत आहेत अशा सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं त्यामुळे आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार. धन्यवाद. थँक्यू.